सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी प्रमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। नमस्ते देव देवेश तेजोरासे जगतपते क्रियामानमया पूजा ग्रहण सूर सत्तमा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समान्विते भवभयत्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। बोलो शिवलाल महाराज की जय। ईश्वर भगवान की जय। संत शिवचरण महाराज की जय। मौनी महाराज की जय। आज हमारा स्वर्गीय हरि देवाड़े इंदून अजरी 13वी निमित्त सारी गावी गावी तिचं मेळे हरिभक्त पारायण भजनी मंडळ सारी सगाश इष्टमित्र आणि गणगोत शिवेन आपण आज हे अडे परिवार दुःखी मापा शामिल हुए। देखो भगवान परमात्मा कच मरे वाळो जन्मले हो मरे वाळो जन्मले हो जन्मे वाळो मर जाव अनिर्वार्य नक्यो पाव जन्म मरण नित्य ज आणि म ज म्हणजे जन्म म म्हणजे मरण। बडे भाग्य मनुष्य तन पावा बडे भाग्यशी मनुष्य तन पावा सूर नर दुर्लभ ग्रंथीन गावा। बडे भाग्य ती आपल्याला मुख्यार देह म्हणून नातो आणि नाती फरक नातो आणि नाती नाती मराठी में शब्द है नातो ही आपले बंजारा में शब्द है नाती नाती ना अधिकती जी आपली नाही ती नाती जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नातेवाईकाचा संबंध शरीर संपले नातेवाईकाचा संबंध संपला। शरीर जगत आपण एकमेकांना बोल रे चाल शरीर मध्ये जर जीव आवटे जीव निकळ लार काही शिलक रे ज्ञानो बरायचं ज्ञानेश्वरी हे ओट हात मोठके हे ओट हात मोठके की केवढे पहा के तुके बरड की पिके कोणाचे ओट हात तुझ्या जागा हे रसी नसी वाहुगा। देखो भगवान परमात्मा कसं ज्ञानेश्वरी प्रत्येकाने 3.5 हातेर जागा लागला मग हे मर्जार मध्ये पण हे 3.5 हातेर देह माहिती एका जरी जीव निकळवो तो लार आपण काही शिल्लक रे। देखो भगवान परमात्मा विष्णु भगवान वामन अवतार बळीराजा कडे काय मागव 3 पावल भूमी मागव जमीन मागव 3 पावल आणि 3 पावल भूमी मागव पण नाथ महाराजांना ती भागवते मुखच 3.5 हाताची भूमी मागली 3.5 हाती जागा मागव पण आत्मनिवेदन करून या बळी झाला वनमाळी द्वारपाळ ओट पावल भूमी घेऊन या दान याचा आपण स्वयं झाला। भगवान परमात्मा पहिले पावले भूमी दुसरे पावले आकाश तिसरे पावले मग बळीराजा मातेवर पग मेलो कोण भगवान विष्णू वामन अवतार आणि मात्र देवा स्वतःचा देह त्या द्वारपाळ म्हणून देवा लागला
स्वतः देह भगवान परमात्मा द्वारपाळे केर करतात भक्त करतात जसा भाव तसा देव जशी दृष्टी तैसी सृष्टी जसो आपण देवेन देखा जसो जाशी तरी जावी संताच्या गावा होईल विसावा तिथे म्हणा किंवा संताच्या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुखलेश दुखलेश श्री करता संतगण जावळा संतेशिवाय काहीच प्राप्तीचे नाही उद्धव भगवान कहतो सतसंगेन पर प्राप्य दुत्तर दत्तेची राहता तस्मात दत्ती प्रयत्नेन सतसंग सतत करू भगवान परमात्मा उद्धवेन कसं गीता मग उद्धवा सतसंगती वेगळे जाणं त्याहून पावया माझे वेगळे स्थान आणि नाहीच साधन सत्य जाण उद्धवा हे उद्धव संतेश्वर जीवे उदारची करताना तू संतेला शरण जो शरण शरण प्रभू शरण तिहारी जाने सकल दुःख हरहू आमारी करताना आपण तन धन इस तन धन की कौन बढ़ाई देखत महीनों में मिट्टी मिलाई इस तन धन की कौन बढ़ाई रे देखत नैनों में मीठी मिलाई देखत नैनों में मीठी मिलाई इस तन धन की कौन बढ़ाई रे देखत नैनों में मीठी मिलाई देखत नैनों में मीठी मिलाई अपने खातिर महल बनाया रे आप ही जाकर जंगल सोया रे सोया आप ही जाकर जंगल सोया हाड जले जैसे लकड़ी की मोली रे मोली बाल जले जैसे घास की पोली रे पोली बाल जले जैसे घास की पोली कहत कबीरा सुनो मेरे गुनिया रे आप मुए पीछे डूब गई दुनिया आप मुए पीछे डूब गई दुनिया बोलो ईश्वर भगवान की जय संत शिवचरण की जय आपल्या खातीर आपण घर बनावायचं मारो 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 करायचा नाही रे कुणी कुणाचे नाही तुझे नवे रे कुणी अंतिम जातील एकट्या प्राण्या माझे म्हणून मारो मारो करण्याचा रात मारो करायचे नहीं पड़ा रहे अमाल का जाना छोड़ सभी को जाना है पहले आया जहां से आया नगन फिर जाऊंगे अंत नगन के नगन देखो मनुष्य देह साथी हे साथी आल्या ओळखा शाळा धरू नाही तरी संसारू जाईल रे काळी सावधीरोच पण संत तुकोबा ऐकायचं सत्संग धरा तुम्ही हरी भजन करा पाठी लागला काळ दात खातो कर दात खारो खूप काळ पण तरी आपण सावधेनी करताना बापू केतो उठो मारा गोरो भजन हरी नो करो सावध झालो आणि हरीच्या आलो जागरण बापूजी भजनेशिवाय कलियुगे आपल्या पर्यायची भगवान परमात्मा कहतो कलियुग तरनो पाय कोई राम भजेन रामायण कोई कलियुगे फक्त आपल्याला नामेला धाडचं नऊ पिढी एकच केवळ व्यसन आणि फॅशन करू व्यसन आणि फॅशन आपण नऊ पिढी बिघडली हरी भजन कोई आहे टीव्ही पिजरे मग सारा सोई अशी काही आहे हरी भजन केली नानची आवाज भेटे हो तो बुजुर्गच भेटत थोडाच नऊ पिढी भेटी नऊ पिढी हो अपने छंद लागू अपने बाप दादा काही केले अपने बाप दादा आपण दादा काही केले सब आपण देखो नऊ पिढी आपण व्यसन फॅशन बुडे कोणी मरे मोठे मालक मर झाले कधी हनुया जारो मोठे माल मर झाले कधी ऍक्सिडेंट मर झाले अपघात घड झालो आप मृत्यू आला करताना नऊ पिढीना सावध झालो आणि हरीच्या आलो जागरण बापूजी कस पेढी विनंती
पुरुषाशी पर्व काळ जलमत जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ अति पवित्र देखो याडी बापेर पुण्यतिथी 13वी गंगा पूजन कथेस्थानी कळ पुरुष दृष्टिकोनाती पर्व काळ जसो जोपर्यंत आपण याडी बापेर बेटी बेटा कर्तव्याचं जोपर्यंत आपण याडी बापेर इस्टेट संपत्ती जायदाद खावाचा तोपर्यंत बेटी बेटा कामचं याडी बापेर पुण्यतिथी कळलो 13वी कळलो गंगा पूजन करून बेटी बेटा करतात तर कधी कधी 13वी कोण करते असे काही करताळी 13वी गंगा पूजन करो हे परम कर्तव्य साठला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ करताळी पर्व काळ साधे करता संतेश्वरी परिपूर्ण येईल कारण सतसंग हरिप्राप्तीस उपाय धरावे समताचे ते पाय इने साधती साधने कुटती भावाची बंधने भवेर बंधन थोडे करता संतरच आणि संतेश्वरी मार्ग हो म्हणजे तेनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काय करताना बापूजी कसं मातृ पितृ देव रे हमारे 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 अमृत पालो पराई कोळ माहिरो कोळ धराई नवस किती धन्या रे मातृ पितृ देव रे हमारे मातृपितरम जेवम साक्षात प्रत्यक्ष देवता नाम मत्वाम ग्रहिणी शिवेद सदा सर्व प्रयत्न देखो पुंडलिक भक्त पुंडलिक काय किदो याडी बापेड सेवा किदो गणपतीजी याडी बापेड सेवा किदो करताना प्रथम पूज्य म्हणजे शिरांगण नाम लिये मावस असे भक्त ऐसे जाना जे देव उदास गेले आशा पास निवारो किंवा शिष्यनो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सभाग्यता सुशील बेटा म्हणजे हुशार बेटा याडी जर सुद्धा पुण्य आणू बेटा ही हुशार जन्मे नाव आणि बापेर जर पुण्य होतो बेटा ही विद्वान जन्मे नाव पण बापेर याडी जर दोष येऊ उन माधव मात्र दोष येईन मित्र दोष येईन मूर्खता कार्पण्य वंश दोष येईन कर्म दोषात दरिद्रता देखो उन्माद एखादी बेटा उन्माद जन्म कर्पण जन्म याडी पेट कर्पण जन्म म्हणजे उन्माद दोषरच कर्पण जन्म कारण बापेर जर दोष येऊ बेटा ही मूर्ख जन्मे नाव बरोबर स्वतःला जर दोष येऊ तो स्वतःवर आणि वर वंशाचा दोष येऊ दरिद्री जन्मे नाव अशी दरिद्री जर जन्मली बेटी बेटा तो काही करे हा एवढे बाबी हात हेटे काढायचं कसं नाही तथा मारा तो वशेन बेटा जन्म असो बेटा घाला जन्म कसो बेटा एकच बेटा जन्म
ईश्वर शिव बापू नाही, शिवा भाया नाही, शिवचरण बापू नाही. रूळ कुळेरो ऋण पेळ कुलम पवित्र जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवती चितेन अपार सवित्र सुखम सागरेषु लीन प्रभ्रमाणी यश वसो बेटा जन्म. कारण 3 सजावट देश को सती संत वर शूर, 3 लजावत देश को कपटी कायरवर कोर. देशाला शान पडावा केलंच. 3 सजावट देश को सती जे झाशी राणी लक्ष्मीबाई झाशी राणी तो सती. शूर केलं जे आपण बॉर्डर हे सैनिक आपल्या देशाकरता लढले व शूर व वीर मरण मरायचं म्हणून शूर कच. संत हे संत देशाकरता रात्रंगण जगाच्या कल्याणा संतांची बोटी देह कष्टी परोपकारी समाजाकरता फरायचं व संत कारण परोपकार वचन मन काया संत सहज स्वभाव खगराया. तैसे काया वाचा मने प्राणे साधू वाढला उपकारा करणे नापुले परावी म्हणून उपकार करणे सर्वांशी. संत महात्मा लोक जे देहरच ही समाजेर हिते करताच शोधून आले संत हिताहित जगाचे. ज्ञानोबाराकच समुद्र नदी नव्हे पेगा पाषाण बनवणे लिंगा संत नव्हती जगा माणसा त्या सारिके. समुद्र नदीला समजू एखादी समुद्रच आणि समुद्राला आपण नदी समजा नदीला समजू. समुद्र नदी नव्हे पेगा पाषाण म्हणून लिंगा. एखादी महादेव पिंड रच शिवलिंग आपण भाटा जर समजायला घेतो जमच का जमीन ओम भगवानेवर वास शिवलिंग पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा माणसा त्यासारखा. संतेन जगे मग घ्यायला समजू. संत जरा आपल्यावर किंमत कळली बाप येतो जनावर आपल्या किंमत कोणी कळली. संत नव्हती जगा माणसा त्यासारखी संत जगे मग घेणार जीव अवतार शोधून आले संत हिताहित जगाचे. देवते संत न निमित्त त्या प्रतिमा. संत जे रच देव रच करताने आशे वरी गळी निकेली माया अरे खरोखर आयो सेवा भाया. बापू उपकार आपल्या बंजारा समाजावर असे महान उपकार जे उपकार आपण फेड सगळ्यांनी करताने बापूजी केलेच. पोसना बळाई पुरुषा नानक्याला मोठो किती दोन अधिकार आपण दे लागत पितृ देवारे हमारे देव मानो रे माता पिताला पाना हिरो केरे शिवचरणा शास्त्र पुराण केरे घर लागत पितृ देवारे हमारे. उन्हाळ्यात दंड उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात दंड कडक उन्हाळ्यात एका किलो एक मोळी विक्या किलो मोळी भारवले तो मोळी भारवले जंगले माहिती तोडलाय आणि थकवा दमाव करता काही किलो मोळी भारो काही किलो झाडे मिल दिलो झाडे मिल बादे कशा झाड कल्पतरू कशा झाड कल्पतरू आणि कल्पतरू झाडे मिल बादे म्हणून थकवा दमाव करताना विश्रांती केलं आणि कल्पतरू झाडे इच्छा किलो मन जर आता थंडगार जर पाणी पियन जर मळव गोळाच लगेच पाणी लगेच पियन पाणी मळव आणि पाणी पियन मळव बादे लगेच मला विचार केला पाणी तर मळव थोडाफार जर जेवण गोळाच लगेच पंचपकोड्या जेवण करीत म्हणे विचार केलो जेवण देव आप जर म्हणे एखादी पलंग गादी जर म्हणे गोळाच लगेच पलंग गादी म्हणून आजी म्हणे विचार केलो अरे म्हणजे इच्छा म्हणे विचार करून गेला कल्पना करू तू यात मला विचार पूर्ण येईल केला यात भूतो नाही हो रे लगेच भूत होता म्हणे विचार केला भूत लगेच होत भूत निर्माण हो आणि म्हणे विचार केलो अरे ही भूत मग खातो ना जाऊ रे लगेच भूत पेडा नाही कट तू असे काही मग क्या कल्पतरू झाडे जसं आपण कल्पना इच्छा कर्या वसं आपण पूर्ण पण कल्पतरू पेक्षा संती जास्त या संताचे देणे कल्पतरूनी दुने परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा
कल्पतरूपेक्षा संत दुपटदच कारण का चिंतामणी झालिया हाती सदा विजेवरती मनोरथी तैसा मी पूर्ण कामनेवरती ज्ञानदेव म्हणे चिंतामणी झाडीपेक्षा संतही दुपटदच करताना बापूजी कच मत मंत्रे गोरो अधोगती ती मरो मत मंत्रे गोरो अधोगती ती मरो चुकाव 84 भेरो मिठता है तमारो 84 भेरो भक्ति प्रभुरी कर भक्ति हरि कर विश्वामित्र गुरुवर राजनी दो करने हो कर मेरी हो जा गया टाळी ती टळी भोगे बिना मळे ज्ञानेश्वर महाराज कसं अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी पडावे तरी ते भोगावे यावे देहा एका देहरूपी गामी जरा आहे कर्म मग ह्या जन्म कसे करतात जन्मानी मरण कर्म पापानी वासना कारण मग ह्या जन्म कर्म पापानी वासना अगा कर्मी जे उरावे देखो जड भरत नामे राजा भागवते महाराज जड भरते राजा आणि गरबा गेला घरा तो घातला वासने अंतकाळे मंग्यारा जसं मती वासना वसो मंग्यारा अंगेरो जन्म म्हणस जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाली अंगे हरिरूप करताळी कर्म प्रधान विश्व करी राखा जो जस करी तो तस फल चाका जसो कर्म कर्या वसो फळा पाय पदरे पळी करताळी धनानी भूमो पशुस्य गोष्टे भार्या घरद्वारे जन संशाने देह चित्ताये परलोक मार्गे कर्मानी गोगच्छन्ति जीवैक देखो कर्म धन मरेवा धन खतरच भूमीवरच किंवा बँकेवरच कार्यशाळेवरच पशु ढोरबळती कोटावरच पत्नी दरवाजे सांगरच जन म्हणजे जनता संशान भूमीवरच देहगत बळच माडे पळच सोबत काही जावच जे आपण आता कर्म कर्या देवर नाम लिया बापू नाम लिया मुझ अपने सोबत जावड़ो बाकी कहीं सोबत जावड़ो कोनी पढ़ा रहेगा माल खजाना छोड़ सभी को जाना है देखो ये डोकरा बापू मग क्या अस्ति जायते वर्धते विपरीतमते अपेक्षिते नश्यन्ते अस्ति म्हणजे याडी पिटे आपण गर्भस्थ वाचा अस्ति जायते म्हणजे वाढच अस्ति जायते वर्धते म्हणजे जन्मलच वर्धते म्हणजे जन्मच अस्ति जायते वर्धते विपरीत म्हणजे तरुणवच आणि अपेक्षित म्हणजे बुडो व्यंतळे म्हणजे मरजावच नश्यंती म्हणजे नाच पावच असोही म्हणकारो देहच देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया मी तो म्हणे धनंजया जिया परी करताळी बापूजी केरेच मसाला खाई मा किदो नवाकारी कर मेरी रे कोई गाढ़ो कच्चा खाणो पिळो मर जाणो कोई गाढ़ो कच्चा खाणो पिळो मर जाणो अगली वातेरो काही तोच विचार करणो कोडी रे गोरो असे पापी रे मुंडे पर असे पापी रे मुंडे पर
डोम्या घर की डोचा करे करणे रे हो हरिचंद्र राजा उदाहरण काशी जो कोई काशी येऊन कळे हरिचंद्र राजा घाटचं काशी मनकर्णिका घाटचं अनेक प्रकारे घाटचं होतं तो 184 तो काशीमय जत हरिचंद्र राजा मसाळ खाई नोकरी केली होतो आज मी काशी मान देखा नाही तो असो हरिचंद्र राजा घाटचं जो बापू आपल्या भजने वर्णन करते नो मसाळ खाई मग किदो नोकरी वरस भुको रेवर अर्थाने करी मेरी हो जा ज्ञानी टाळे ती टळे कर्म गती तू लको जती काही भोग भोगायावर सेवा भाया कळ सुधरेली दोरी तारे हाते जो नाच नचायावर सोहम गडे वाळा देखो कर्म केली चुके नाही कर्म दशरथ राजांचे कोणी रामायणचे कोणी तुमने हमें कहीं चुकाओ कर्म तसो कर्म आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे तरी ते भोगावे यावे देहाय देहरूपी कामेन धराय तो कर्मेर भोग केले कर्म झाले त्याची भोगा आवले आले उपजले मेले ऐसे किती आपले आम्ही खतराक जन्म घे प्रत्येक खतराक मार्गीवर मेळ अंत लागे करताळी भगवान परमात्मा भजन करो भजनेशिवाय पर्यायचे नाही करताळी बनारसे राणी नवे ते हरी करणे रे हो गुरु ईश्वर से बापू के रे करमे ना हरी करणे रे हो कर्मेना समजा कर्म जसं कर्म कर्या वसो फळा पाय वज्रम पडे कर्म जशी करणी करियो हरिरी वशी चुकायो नाम सारी जगे भरम भरा गो मारो मारे कर सारी जगह भरम भरा गो अरे भर में भूल गए सारीर ही मारो वो मारो कर कर बंदा उम्र गमायो सारीर कोई कसम पूछो पीर पीरे कोई कसम पूछो पीर पीरे पीर पैगंबर सारीर हसा माळसा देवीन पूजू रेगो मसोबा भारी र चिंडकी इंडकी देवीन पूजू चिंडकी इंडकी देवीन पूजू चेंडी शेती भारी र चतुर शिंगिरो गड धोकी आयो तुळजापुरे ना जाळू देखो कोई चिंडकी की देवी गुजरे कधी कधी कपटी भक्त वेगेच भारी भाव भक्ती काही चेनी करी बकरा कुकडी रो झोकच भारी वतारे नकल सारी ना सेवा भाई कर कर ढोंग वतारे सुंग गोर वेगे गुंगर सोहंगडे वाळा देखो बापू भजन एक वेद मंत्रच जाने वाले बापू कहतो तो हेद मेरे वेद में वेदन के माई मेरे माँ जो वेद है वो वेदन में नहीं देखो वेदेम जे चेनी संते कन रच संते ना कळे वळे चमत्कार करे की नमस्कार करत संते करे का संत नव्हती जगा माणसा द्या ज्ञानोबा केलतो तुकोबारे सुद्धा केलतो संते नाम लेती का दासा का थर थर दुजस अत्री शक्ती म्हणजे संतेर नामांचं करताना बापूजी केरेचं शेवटकडे कच ई करू करू कर कर भारी उमर गमाय सावर सिरे बाबा के सगळ घर मारे बापू केतनो ई करू कर कर भारी उमर गमायो सारी र अरे गुरु ईश्वर शिव बाबा केरो आणि सांभळो गोरो मारी र
કોઈ કચમો ઈ કરું સવારમાં આતરા પૈસા કમાઈ આઈ કરું મગ क्या आशारच आशारी आशा केश नाशा नदी बहते झुंझुना ऐसी नार मिली ठगना तो हजम ले गया भगुना देखो आशा मग क्या आशारच प्रत्येक आशा मग हनुकुल एखादी मग क्या 10 रुपयामुळे होते ऊन वाटत 100 रुपयामुळे 100 रुपयामुळे वाटत म्हणा 1000 रुपयामुळे 1000 रुपयामुळे वाटत म्हणा 5000 म्हणून 5000 वाटत म्हणून 10000 म्हणून 10000 म्हणून 1 लाख रुपयामुळे 1 लाख रुपये वाटत म्हणून 10 लाख रुपये म्हणून ब्रह्मदेव वाटत म्हणून विष्णुपद म्हणून विष्णुदेव वाटत म्हणून महादेव पद म्हणून महादेव वाटत म्हणून हरिपद म्हणून ये किती पद देव सुद्धा पद निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्म कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसार संसार भक्त सुखी बाकी सब दुखिया सब संसार हनुकर कबीरदास जी महाराज केले करताळी हे जगे कोणी सुखीची नाही बाबा हो सारी दुखीच करताळी सुख जर कतमळे संतर चरणे करमळे सर्व सुखी आजी येथे जोडली संताची देखली चरणाम मुझे करताळी बुद्धी बड़ी चतुराई बड़ी देह में ममता अतिशय लिपटी है ज्ञान बड़ा धन धाम बड़ा जग में कर्तृत्व प्रगटी है गजबाजी द्वारा मनुष्य हजार तो इंद्र समान कौन घटी है मानो एक हरि के भजन बिना सुंदर नारी की नाक कटी है कतरी बड़ी सुंदर हो जर वो भुरिया नाक जर मी भुरिया काय उपयोग कबीर महाराज काय केलो आपण संत कबीर का था जे दोहा लखन चले गए संत कबीरदास महाराज और दोहा ओले आपण दो संत कबीर महाराज काय केलो भरतो चले को वावडी चले वावडी चले को भरती एक बाई पाणी नाही होत बाई भरती तो बाई काय केली बस कबीर महाराज बाई कबीर महाराजांकडे बाई कि मग भुर्या लायची भुर्या कधी दिलाई तो मग सोनारे वाळे कधी सोनारे वाळे वर्णन करायचं मारो पती म्हणा भुर्या द्यायचं मारो पती म्हणा भुर्या द्यायचं वर वर्णन करायचं कबीर महाराजांकडे पण कबीर महाराजांचं बाई तो ना जे नाग दिनोचं भगवान बोलगीच लागतो भगवान बोलगी नोंदरू वर्णन करीच लागतो नतरी दीजिसी हारने उसे सुब्रत बारंबार अरे नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नाक नाक तो भगवान दिनों से लागो भगवान भूल गई जी मुद्रो वर्णन कर इसला करताळे कबीर महाराज कच नतरी कसो एखादी बाई सुंदरच पण नाक छेनीचं नतरी घालून उपयोग छेनी जो भगवान भजन जर प्रेम नाही होतो भगवान भजन विरतच करताळे प्रेम जाव प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन मोती वाचून काय मोती वाचवा एखादी मग क्या निस्ता आपला अर्थच कळरो कोणी तो उपयोग छेनी करताळे ओठी पडपड जगमुआ पंडित भयानक होय ढाई अक्षर प्रेम से पढ़े सो पंडित होय करताळे गोस्वामी कृष्णाजी कच बाडे खल बहु चोर जुवारा जे लपट पर धन पर दारा मानो नहीं मातो पितु देवा साधन सन करवा वही सेवा देखो खल खल म्हणजे पापी दुराचारी राक्षस प्रवृत्ती हे कलियुगी याडी बाप्यांना मानेवाळ देवांना मानेवाळ साधू संतांना मानेवाळ हे म्हणजे राक्षस प्रवृत्ती लोक राक्षसी नर पशु नर आणि मानव नर मास भक्सी सुरा पाने मूर्खस्य अक्षर वर्जित पशु भी पुरुषाकारे भारा क्रांतीच मी दिली देखो एखादी मग क्या मास भक्षण करायचं दारू पिवायचं वरोवर बापा दादरा भजने कर दिनो दुखिया बिचारो घोर करोच भारी थर थर डील दिजावे सारी आखी चमकाना दातचा बन दारू रुपेला हाते मुलेना आसपास पावशिव्या भेटेच भारी वतारे नकल सारीर सेवा भाया कर ढोंग वतारे सुग गोर वेगे वीवर सोहमगडे वाळ हरिय कडीम संतेर बोल प्रमाण लागनच करताणी संतेर बोली अमरच करताणी बापूजी केरेच निर्गुणी रंग लगायो भारी रंग दिनो जग सारी पाच तत्वीर रंग लगायो रंग दिनो नर नारी रंग रंगीलो अजब ख्याली रंग दिनो जग सारी गुरु ईश्वर सिंह रंग लुटो रंग रंगे मवेगो धुंदर काही प्रभु जोग जुगायो जुगतीरी जोग जमायो माया माही रमरो गोविंदा 10वें द्वार समायो संत थमन प्यारो भारी संत थमन प्यारो भारी कोटि तीर्थ चरणे मसारी किस विध बड़ाई मारू मारी संत थऊ मारी ती भारी ओ कारण करुमा पूजावरी सामळवमा वाते
पार्वत देखो पंचमहाभूत आप तेज वायु आकाश आणि गगन देखो पृथ्वी आकाश देखो पंच प्राण आणि पंचप्राण प्राण अपान व्यान समान आणि उदान पंचविशेष शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि पंचकोश आनंदमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि अन्नमय कोश असे 5 कोश भगवान परमात्मा आपले मनुष्य देणं बळाला कोश पण आहार निंद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वस्व मग ख्यान आपल्याला म्हणजे जे नित्यक्रम करायचा आपण दररोज भगवान कर्म दररोज पूजा पाठ करायचा संध्या स्नान जपो होम स्वाध्याय देवतार्चन विश्व देव तेथे सतकर्मानी दिने दिने दररोज आपण कर्म करायचा म्हणून काय करायचं नित्यक्रम करायचं निमित्तक्रम वर्षी माहिती ठराविक वेळी जे संतकर्म करेन जावं किंवा वर्षी माहिती आपण याडी बाबी पुण्यतिथी करायचा किंवा संत महात्मा पुण्यतिथी करायचा 1 वर्ष माहिती पुण्यतिथी होतं म्हणून काय करायचं आपण वर्ष श्राद्ध काय करायचं वर्ष श्राद्ध निमित्तक्रम तसो आणि सोम सूर्य गरणे येऊनिया करविती पारवणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस याडी बाप म्हणून अंकित दिवस म्हणजे 1 वर्ष मग वर्ष श्राद्ध कळून बेटा काम आणि बापूजी याची देखो एखादी प्रायश्चित कर्म एखादी आपल्या हाताची पाप घडवू एखादी आपल्या हाताची पाप घडवू आणि पापे निवारण करता जे सतकर्म करेन जावं ना प्रायश्चित कर्म करायचं निषिद्ध कर्म शास्त्र आणि संत जे कर्म करू नका ते सांगितले ते करणे म्हणजे ते निषिद्ध कर्म जसं गोस्वामी तुळशीदासजी कसं धृतंचे मासा मदिरांचे वेश्या मर गया अर्थ चोरे धृतंचे मासा मदिरांचे वेश्या मर गया अर्थ चोरे परदार सेवा यतानी सप्त व्यसनानी लोके घोरांती घोरम नरक नयंती देखो दूध म्हणजे पतारम दूध मांस भक्षण मांस खाणं दूध मांस भक्षण दारू पिऊन मदिरा दारू पिऊन आणि शिकार चोरी करून शिकार करून परदारा करून आणि परनिंदा करून म्हणजे संतेर निंदा करून हे घोर हे 7 वाद जो करत घोर नरकेम जावं रो नामे नरक रस भागवतेम कसं रो नामे नरके म्हणून भगवान कलई काही उकळतील कलई मो जीवन उकला होतो ना तळस कसं उचलले जावं नरके घालत भजन ते ओंगळवाणी नरका झाले चुके ना किंवा घातलिया भय नरका झाले तुका म्हणे सत्य कर्मा व्हायचं आहे घातलिया भय नरका झाले करतानी सज्जनो संत महात्मा लोकुर करे निंदा न कळो संतेर निंदा किदे रो नामे नरके भगवान कलई मुकळते घाल धरले जातात करतानी भगवान का हरिहर निंदा सुनही जे काना पाप होई गोघात समाना संतेर निंदा करेती हरिभक्ती निंदा करेती रो नामे नरके चले जाओ करतानी बापू कसं संती तो इमुकुरे मन नरकेरी निशानी र तन मन सुसेवा करलो अरे अंत लगाओ धुळी र अंत करने ते बापू कहतो रह गए तो आबादी भूल गए तो बर्बादी बापू कहतो बड़ो बापू मन सो ध्यान करे वो आबादी आबाद रे मन सो भूले वो बर्बाद रे बापू कहतो मारो काम करे वाले ना मारो आशीर्वाद जोर काम करतो वो आशीर्वाद बापू कहतो वाचो काम करे वाले आशीर्वाद देऊ लागिनी पण आपाप बापू आशीर्वाद लागत बल्ला काम करे वाले श्राप देऊ लागिनी पण आपाप श्राप लागत करतानी संतेर सेवा करो कारण सेवा बाहेर जे बोल आमनेम लाय बापू लाय बापू आपल्या बंजारा समाज अशी महान उपकारचं वरी कळेनी किनी माया अरे खरो आयो सेवा भाया आपल्या समाज करता रात्रंदन नींद त्यागंतानी बापू रात्रंदन समाज करता का फरो कारण समाज येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा कारण समाज हितू संतेन कळचं आणि शोधून आले संत हिताहित जगाचे जगेरो हित गायचं आणि हित गायचं संतेन कळचं सर्वसामान्य मनक्याला कळेनी करताना बापूजी आपल्याला केरेच 5-25 पात्र नीचे मनवाता हरी मंगला सर्व
तुझू महात्मा ती सारी भाई बंद कुटुंब कबिला छोडण सारी निष्काम करू भक्ती ओरी आणि छोडण जागे रे आशा कोटी तीर्थ चरण सारी संतेर लाखो तीर्थ धाम तेरे चरणों में लाखो तीर्थ धाम संतेर चरण स्नान केली गंगा पवित्र करी सकळ जगा ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा वांछित संतेर चरण करणे सुखरच हो सुख म्हणजे कधी जरी नाही करतानी तीर्थे तया ठाया किती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा करतानी बापूजी कच अंतर कपटी मुख से प्यारो अंतर कपटी मुख से प्यारो ज्ञान ध्यान काही कळेनी ठालो पालो मुंडो गंधारो असे पापिरे मुंडे पर ये मेरो मारो भोग भोगा 84 पे भोग भोगायो 84 पे गोविंद के गुण गाओ रे मन हरि भजने में आयो रे गोविंद देखो गो कोटि दान करणेषु काशी प्रयाग गंगा युक्त कल्पवास यज्ञ आयुक्त मेरु सुवर्ण दान गोविंद नाम स्मरण तुल्य गो कोटि दान देखो एखादी आपण तृतीय गावडी दान करायचं गावडी दान करेल आपण पुण्य प्राप्त होतो जू आपण याडी बापेर नामे दी जसो काशी को गया को प्रयाग को होता आपण कल्पवास करताना होतो पिंडदान करायचा किंवा असी विसर्जन करायचा वो आपल्याला कल्पवास करती आपण पुण्य प्राप्त होत जू गोविंद नाम स्मरण जर किदे तो आपल्याला पुण्य प्राप्त होत पुण्य से फलंती इच्छन्ति कुर्वन्ति मानव पुण्य प्राप्त करता वसो आपल्याला नाम भजवणागच करताना बापूजी केलेच दुःख से भी कट जाए हरे हरे गोविंद गोविंद लाभ सभी मिल जाए हरे हरे गोविंद गोविंद सुख करामुळे कारण सुख पाहता जावा पाणी दुःख पर्वताय वेळे सुख का साथी जगत सब दुःख नाही कोय दुःखा साथी साया साधू सद्गुरु होय लोभी लालची ठग भारी परस्त्री लंपट दुष्ट दुराचारी रात जन करू निंदा पाखंड भारी असे पापिरे मुंडे पर धुको सा पापिरे मुंडे पर धुको सा जादू
जादू टोना भग जाए रे मन हरि भजने में आयो रे, लाभ सभी मिल जाए मन हरि भजने में आयो रे, तीर्थ सभी चले आए रे मन हरि भजने में आयो रे. देखो तीर्थही सारी लाखो तीर्थ संते चरणे का नाव जादू टोना सुद्धा संतेकडे चालेल. अत्री शक्ती संतेर नामे मृत करताना बापूजी केले जसो आपण जैसे का जीर्ण वस्त्र सांडीजे तैसे नित्य नूतन विडीजे. जसो जुनो कपडा काढताना आपण नवा कपडा धारण करायचा. जो संत शिवचरण बापूजी श्रीमद भगवद्गीता म्हणते जुनो वस्त्र काढणं नवं पेर, जुनो वस्त्र काढणं नवं पेर, जुनो वस्त्र काढणं नवं पेर, गती पावचं नर ध्येय म्हणणार, धारण करायचं नवं शरीर, देह सारू रे अज्ञानी. देखो देह सारू लोक अज्ञानी लोक रोरेचा देह देह मारो मारो कर देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. त्यात मग क्या काही चिरी करताना रावण सुद्धा गर्व टिको कोणी रावण काय केला गो मग स्वर्ग शिवी लगो केला समुद्र पाणी मिठो करी केला देव प्रतिशाळा रकाडो पण ती प्रतिज्ञा पूर्ण येईल पण ती प्रतिज्ञा पुरी कोणी रावण प्रतिज्ञा टिकी कोणी तो तमार हमार काय टिकी होईल रावण श्रीकर गर्व टिको कोणी करताना लंके माझी घरे किती ती आहे का सांग तशी संख्या जैशी तैशी 5 लक्ष देते पाषाणाची देते कोटी घरे देते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी पाहते केवढी गेली नाही. देखो कोबारा इसका वर्णन करना को रावण 14 वर्ष तो बुकी दो एकी टांगे पर होर धन्य रे रावणेरो नसीबा देणू महादेवेरो र. देखो रावण देवगंडी वरदान मागले दो पण वर सुद्धा प्रतिज्ञा टिकी कोणी तो करताना गर्व करू मत नको नको अभिमान सोडू मत मितूपणा तोची सुखी सुखी ज्याने व्हावे जग निवावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. सन्मार्गाला संतरच करताना बापूजी आपल्याला केलेच बिंदी सुनो भगवाना बिंदी सुनो भगवाना सुनो भगवान घर की शोभा पुरुष, घर की शोभा पुरुष, पुरुष की शोभा नारी, नारी की शोभा उसका पतिव्रता धर्म और इलाचारा मुख की शोभा सत्यवचन, हाथ की शोभा दान, दान की शोभा द्रव्य का होना, तुम दया करो हरी विधि सुनो भगवान. होम की शोभा वेद मंत्र, होम की शोभा वेद मंत्र, माला की शोभा जप वर ध्यान, भजन की शोभा साधु की संगति और जागा कर हरि विधि सुनो भगवान. रहे प्रस्मरण फिर दिन की, रहे प्रस्मरण फिर दिन की, दूध और पानी समान, ये सब बातें हैं जिस घर में वो घर हरि विधि सुनो भगवान. जपकी दो आल्या कोई रे जपकी दो आल्या कोई जपकी दो आल्या कोई मर मर मन क्यारी मन कोई
भूमी माता रक्षा करा देव वना माई अंधेरी घरी वना कोणी काळी वस्रा मेरो बणो विश्वर गुरु मेवो अवतार धर्मेरो ध्वजावरो देखरा मजी वाल्या बणो वाल्मीकि धर्म विश्व से जगत प्रतिष्ठा यतो धर्म ततो जय करताळे भावचावच भावीन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु सत्यन मित्र कृपयांचे पुत्र ज्ञानेन मोक्ष वंशमान यंती भावेती देवेन करता वसो भावचा संतेर भावितीकरण करता वसो भाव आणि प्रेम लागत करताळे हमारा आज जावळा नगरी में खरोखर आनंद वाटो हमारा स्वर्गीय हरि देवा आडे इंदूर आत्माना चिरकाल सुख शांती मळो आणि हे सेवा भाया हे ईश्वर शिव बापू ही तारताने जी आत्माईच ही आत्माना चिरकाल सुख शांती मळो कतरा बेटा सोड 3 बेटा काय नाम तातेराव हरी आडे शेषराव हरी आडे मदन हरी आडे असे 3 बेटा बेटी दी बेटी असो आडे परिवारचं करताने सज्जनो दर्श परश मध्यनो पाना हरी पाप कहू वेद पुराण एकमेकांना भेटगाठी प्रेम वाढायचं करताने थोडा आळस करू कोई नीट लेरेच कोई आळस खारेच हाऊ नको भजने में आता आहे की या तर तपाकू ओढून काढते धुड बुडेल ते घर तेने पापी कोई काय करायचं एखादी घोळ तपाकू सोकरचं सोका उगे मग सोडलंच लगेच मुठे घाललं हा एखादी बिडी पुढे ठाणे एखादी मरेन मध्ये आपण बिडी छोडे पुढे ठाणे लोक बी अशी कधी कधी बिडी व्यसन भ्यासन करू म्हणते रे होतीच मर्रे खरा कन्मर झाले तो करताना आयुष्य कमी करू अल्प आयुष्य मानव देव शेत गणिले ते अर्धरात्री काय मध्ये मालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाय काय माई मध्ये रोग जाव बिमारी लाग जाव फटकन मर जाव काय उरी आवाज काय उरले ते भजनाशी उरले ते पाय काय तू गोबरा पण आपण बिडी पिरे गुटखा खारे सिगरेट पिरे तंबाखू खारे व्यसनीत दूर रो नव पिढी निघत उद्देश आपण समाज की व्यसन आणि फॅसन करू तरच आपण जीवन सदरे करताना जीवन सदारो कारण एका जनाधनी संसार हा तोटा हरिस्मरण करा मग कधी नाही तोटा यानी वो बहनो देखो सासू बुडी बापू घेतो का सासू बुडी घेतो का बापू तो सासू बुडी प्रेम रे तो घरे घरे प्रेम प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा देखो एके गाम्या में एके घरे में सासू बुडी
सासूबाई कधी तरी की बुडीबाई काही रांधण खाल्लं, बुडीबाई कधी तरी की सासूबाई काही खाल्लं, नंतर नित्यक्रम चालू. पण एकदम काय बुडीबाई काय किती पाणी लिहायचं, काय किती पाणी लिहायचं कथ भाऊ पाणी लिहायला की जाऊन की परत जात परत बेस अब सासूबाई वाटो बुडीबाई काही घरची नाही, आपण बी काहीतरी रांधण खाणं. अरे काय रांधण केला, हा शेवे रांधण, काय रांधण शेवे लगेच लिहिली बघून घर घरी बाजूला कोठार काय किती लगेच बघून लिहिली एक उकळा शेवे शिजली, एक उकळा शेवे शिजली. शिजर बाजा पिराळ काळे मोठी परात बापू घेत होतो, पिराळ काळे मोठी परात लिहिली परात उदाली उन्हाळ काय केली घरी बाजू बंगला येतो, बंगला बाजूला कोठार कोठामध्ये धरस गेली. सासूबाई काय केली कोठामध्ये भराय कोठामध्ये भरायला पाहिजे मस्त चले मस्त सुपडका चालू. सासूबाई एवढी बुडी बाई काय केली बेस बेसन कदर की आपण एक पाणी ले जाऊ त्याला हांडा के पण माते ले दिन घर चले गेली. घरदार बादे मत ए मा कतची मा मा कर मा काही घरे दिसाई मा ए मा कचली मा काही घरे दिसाई मा काही घरे दिसरी कोणी पण आपण काय करू केला मा काही दिसरी कोण घरे दीदी हांडा हेड मिल बादे मा काही दिसरी कोणी जी काही केले की आपण हीच वेळ केला हीच नीतीच केला आपण मी काहीतरी पिऊ केला काय पिऊ केला दूध पिऊ काही दूध पिऊ लगे लिहिली भगवणी एक उकळा दूध गरम दूध गरम यार बाद लगे काही किती पिनार काळे मोठे गिलास पिनार काळे मोठे गिलास घी येत होतं पिनार काळे जास्त आप घी डुप्लिकेट घी पिनार काळे बापू काळे म्हणून घी येतो आप घी डुप्लिकेट हम तो घी खावाच नाही देखो घी हाँ दूधाचे घी कधी आवडत ओरिजिनल घी येत होत पुढे बापू काळे संध्या काळे सचिव घे आप घी बरोबर ओरिजिनल चीज हो घी बाई काही किती पिनार काळे मोठे गिलास दूध ढला दिली साखर घाल दिली आणि चमचा लिहिली घी बी घालली लगेच फरामताळी काही किती येणं काही मानून सासूबाई सुपडका चालू पुरा पुरा मस्त खाली कथा कोठावे आणि सुपडका चालू येणं काही माहिती ही काही किती लिहिते गेला रोज मोठा धरस कोठावर भरा रोज कोठा धरस धरशी जो कोण धरशी प्रति सासूबाई प्रति देखील टकल देखील लगेल जस काही एक लटाक करत उसके महाभारत युद्ध होती आहो पण बुडीपेक्षा सासूला अधिकारी जास्त जगे बुडीपेक्षा सासूला अधिकार जास्त की माहिती केला काय केला गेला सासूबाई बुडी केला की माहिती केला पच बुडी भारी हुशार हुशार चालक आलं पच मा तू बंधू दे बड सगळे केला गो शिवे खरी दार करता मग दूध लायचं हानू केळू तडकड काय केली सासूबाई तडकड परत मेल दिली नाही बोडी गळ लागली गाडी हो जुतमा एकमेक सासू तमजो बोडी तम दुसरे घरती लावचो बेडी वो बोडी तम बेटी समजो तमार बेटी दुसरे घरत जाऊन बेटी समजो वो समजणे आले जुतम दुसरे घरती बोडी लावचो बेटी समजो हानू प्रेम रे दो गाडी हो बेनो करताळी प्रेम रे मानवा प्रेम जगत सारे प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा करताळी मार जांभूळ नगरी हाय म्हणजे बापू माया घरच यात बापू मीना येत होतो 15-15 जण येत होतो खरोखर आणि जांभूळ नगरी ही हमारा नगरीच बापू माया घरच करताळी दर्श परिश्रम जन रूपाना हरी बापू वेद पुराणा एकमेकांना भेट गाठी येगी याकरता धन्यवाद शेला मार जांभूळ नगरीनं आणि हमारे स्वर्गीय हरिदेव आडे इंदूर आत्मान चिरकाल सुख शांती मिळो अशी सेवा बाहेर चरणी ईश्वर शिव बापू चरणी प्रार्थना करते हुए आताच भजने नाम पूर्ण विरामदाचा करताना शिवेने का मुसात करो तर मन धरती बापू नाम लो न धरी प्रतिष्ठा कोणाची म्हणता कार्य रामा लादा झाली कोई केमा सरपंच सु कोई केमा पुढारी सु कोई केमा चेअरमन सु पटल्या सु यात घमंड करेन जमिनी काळ मारायचं आता सांगता जरा तुम्ही हरिभजन करा पाठी लागला अशी काळ दात खातो कर करा कर कर दात धारोस काळ तरी आपण सावध कोणी करताने सावध करताने शिवलिंगा उचात करो तन्मन धरिती बापू नामलो वाजे टाळा टाळ्या टाळी होय होळी विनाची महापापे राशी ती केल्या होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे किंवा ईश्वर नामे बापू नामे टाळी वाजाव खरोखर का धासे करताना उचात करो तर मन धरती बापू नाम
हे राधा राधा कृष्ण राधा संत शिवचरण महाराज की जय। माऊली